to all of you. Today's lecture is on spectrochemical series, and further this lecture is extends on the following topic, that is crystal field splitting energy, that is CFAC, and its examples. Last time we have seen the valence bond theory, that is VBT, then crystal field theory, that is CFT, and today's topic is on spectrochemical series. This is a spectrochemical series. This is a very important series that when we will solve the examples, then this series gives us the electron pairing or unpairing. Means here from iodine to water there are weak field ligands, and from NCS to carbonyl are strong field ligands. When for example, when a particular complex which there is iodine or water, then it should follow the unpairing first, and when the NCS minus 2 CO are the strong field ligand, it starts pairing in the same T2G shell. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, तर जनरली तुम्हाला क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की स्प्लिटिंग ऑफ 5 डिजनरेट डी ऑर्बिटल्स ऑफ फ्री मेटल आयन्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अप्रोचिंग ऑफ लिगॅन्ड. म्हणजे 5 डिजनरेट ऑर्बिटल त्याची स्प्लिटिंग होते. स्प्लिटिंग केव्हा होते, जेव्हा लिगॅन्ड हा मेटलला अप्रोच होतो तेव्हा. बरोबर आहे, आपण ऑक्टॅटरचं पाहिलं होतं एक्झाम्पल. ठीक आहे, आणि स्प्लिटिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन याच्यामध्ये कन्वर्जन होतं, एक T2G मध्ये, बरोबर आहे, आणि एक EG मध्ये. ठीक आहे, आणि T2G आणि EG एनर्जी काय असते, मग दोघांची एनर्जी डिफरंट असते. T2G मध्ये किती ऑर्बिटल्स असतात, 3. EG मध्ये किती ऑर्बिटल्स असतात, 2. बरोबर आहे. मग हे जे काय स्प्लिटिंग होतं त्याला स्प्लिटिंगला काय म्हटलं जातं, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हटलं जातं. बरोबर आहे. मग आता जनरली स्प्लिटिंग कशाने डिनोट केलं जातं, एक ते डेल्टा झिरोने तुम्हाला बोललो होतो, किंवा 10 DQने. बरोबर आहे. मग आता इलेक्ट्रॉनचं ऑक्युपाय कसं होतं CFT मध्ये, बरोबर आहे. मग अकॉर्डिंग टू पहिले इलेक्ट्रॉन्सचा कुठं फिलअप केला जातो, पहिले इलेक्ट्रॉन्स लोअर एनर्जी ऑर्बिटल म्हणजे T2G मध्ये पहिले इलेक्ट्रॉन जाईल, नंतर कुठं जाईल इलेक्ट्रॉन, EG मध्ये जाईल. बरोबर आहे. आता फिलिंग्स ऑफ इलेक्ट्रॉन एक कशावर बेस असतं, आता वेगवेगळे तुम्ही प्रिन्सिपल पाहिलेत 12वीला, FYला, SYला. त्याच्यामध्ये अबाव प्रिन्सिपल आहे, हंट्स रूल आहे, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आहे. बरोबर आहे, हे तुम्ही पाहू शकतात, किंवा मग हे हंट्स रूल वगैरे तुम्ही सर्च करून घ्या, त्याची डेफिनेशन बघा, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की इलेक्ट्रॉनचं फिलिंग कसं केलं जातं. इफ पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस, द एनर्जी ऑफ द सिस्टम विल बी रेज बाय P. आता पेअरिंग एनर्जी, जनरली पेअरिंग एनर्जी म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हा पेअरिंगला स्टार्ट करतो तेव्हा पेअरिंग एनर्जी ही काय असते, वाढत असते. बरोबर आहे. मग जेव्हा डेल्टा, बरोबर आहे. आता डेल्टा म्हणजे काय नेमकं, डेल्टा म्हणजे तुम्हाला बोललोय डिफरन्स बिटवीन T2G अँड व्हॉट EG. बरोबर आहे. मग आता जेव्हा तो डिफरन्स किंवा मग त्याला डेल्टा म्हटलं, ते डेल्टा इज ग्रेटर दॅन पेअरिंग एनर्जी असेल, तर इलेक्ट्रॉन्स प्रिफर्स टू गेट पेअर्ड इन लोअर T2G ऑर्बिटल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर जो गॅप जो आहे T2G आणि EG मधला, हा जर जास्त असेल कोणापेक्षा, पेअरिंग एनर्जीपेक्षा, तर इलेक्ट्रॉन्स पहिले T2G मध्येच भरले जातात. बरोबर आहे. म्हणजे जर 4 इलेक्ट्रॉन असतील, बरोबर आहे, T2G मध्ये किती ऑर्बिटल असतात, पहिले 3. मग T2G मध्ये पहिले एका ऑर्बिटलमध्ये, नंतर दुसऱ्यामध्ये, मग तिसऱ्यामध्ये, मग चौथा हा वरती जाणार नाही EG मध्ये, तो कुठं जाईल, T2G मध्येच राहील. बरोबर आहे. का, तर त्याच्या मधला डिफरन्स काय आहे, जास्त आहे, म्हणजे तुम्ही त्याला डेल्टा झिरो म्हणता इन शॉर्ट. बरोबर आहे. आणि एक दुसरी कंडिशन काय, इफ डेल्टा मीन्स डिफरन्स बिटवीन T2G हा लेस दॅन पेअरिंग एनर्जी असेल, म्हणजे दोघांचा डिफरन्स T2G आणि EG मधला हा कमी असेल पेअरिंग एनर्जीपेक्षा,
तर इजी ऑर्बिटल्स काय म्हटलं होतं पहिले, T2G मध्ये 3 बनल्या जातात आणि नंतर पुढचा जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठे जातो, EG मध्ये जातो. बरोबर आहे, कारण की दोघांमधला एनर्जी गॅप काय आहे, कमी आहे, म्हणून डायरेक्ट शिफ्ट कुठे जाईल, तो चौथा इलेक्ट्रॉन EG मध्ये जाईल. बरोबर आहे. या दोन वेगवेगळ्या कंडिशन आहेत. पुस्तकात तुम्ही बघू शकतात वीक अँड स्ट्रॉंग फील्ड स्प्लिटिंग, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ऑक्युपन्सी इन CFT असं रिमार्क केलेलं आहे. बरोबर आहे. तो तिथं बघा तुम्ही, त्याच्यामध्ये दोन कंडिशन दिल्या आहे, इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन P आणि डेल्टा इज लेस दॅन P. ठीक आहे, ते पुस्तकात तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मग डेल्टा ग्रेटर दॅन P असेल तेव्हा केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा स्ट्रॉंग फील्ड लिगंड असेल तेव्हा. काय म्हटलं मी, डेल्टा इज ग्रेटर दॅन P केव्हा पॉसिबल आहे, जर स्ट्रॉंग फील्ड लिगंड असेल तेव्हा. मग तुम्हाला स्ट्रॉंग फील्ड लिगंड हे माहिती पाहिजे. आता स्ट्रॉंग फील्ड लिगंड कुठला इथं, NCS मायनस आणि CO. बरोबर आहे. आणि जर डेल्टा हा लेस दॅन पेअरिंग एनर्जी असेल तर त्याला काय म्हणतात तुम्ही, वीक फील्ड लिगंड म्हणतात. बरोबर आहे. वीक फील्ड लिगंड म्हणजे काय आलं, आयोडीन मायनस आणि वॉटर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पेअरिंग एनर्जी कशाने डिनोट केला जातो, P ने डिनोट केला जातं. P म्हणजे काय, जर एखाद्या तुमचा पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये, बरोबर आहे, जेव्हा तुम्ही CFT चे इलेक्ट्रॉन्स फिलअप करतात तेव्हा कोणत्या ऑर्बिटलमध्ये पेअरिंग आहे हे त्याच्याने डिनोट केलं जातं, म्हणजे XP. एक्स म्हणजे काय, तर जर तुमची एक पेअरिंग असेल 1P असं लिहायचं. पर्टिक्युलर कॉम्प्लेक्समध्ये दोन तुमचे जर पेअरिंग असेल तर 2P लिहायचं. ते आपण त्याला ते याच्यात बघणारच जेव्हा एक्झाम्पल स्टार्ट होईल तेव्हा. ठीक आहे. मग आता वीक फील्ड आणि स्ट्रॉंग फील्ड हे तुम्ही सिरीज पार्ट करू शकता. बरोबर आहे. आयोडीन टू वॉटरमध्ये काय म्हटलं आपण, वीक फील्ड लिगंड म्हटलंय. नंतर थायोसायनाइड टू CO काय म्हटलेलं आहे आपण, स्ट्रॉंग फील्ड लिगंड म्हटलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पलला लागेलच. ठीक आहे. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज पुस्तकात पण दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. जनरली स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक शॉर्ट मेथड सांगतो. याच्यामध्ये आय म्हणजे काय, पहिले हॅलाइड आहेत सगळे. बरोबर आहे. हॅलाइड नंतर काय, सगळे ऑक्सिजन आहेत. बरोबर आहे. ऑक्सिजन नंतर सगळे काय, नायट्रोजन आहे. आणि नायट्रोजन नंतर सगळे काय, कार्बन आहे. म्हणजे कार्बनचे जेवढे पण तुमचे, नायट्रोजन आणि कार्बनचे जे पण तुमचे मॉलिक्युल्स असतील, बरोबर आहे, ते स्ट्रॉंग फील्ड लिगंड असतात. आणि हॅलोजन आणि ऑक्सिजन पासून जे बनवलेले मॉलिक्युल असतील त्याला काय म्हटलं जातं तुमचं, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, वीक फील्ड लिगंड. नेक्स्ट पाहू आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. बरोबर आहे. ॲक्च्युली हा चॅप्टर नंबर 4चा भाग आहे. म्हणजे इथून आपलं युनिट नंबर काय होतं, स्टार्ट 4th नंबरचा चॅप्टर स्टार्ट होतं आहे. बरोबर आहे. दॅट इज क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. द लोअरिंग इन एनर्जी ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन इन अ गिवन लिगँड ड्यू टू क्रिस्टल फील्ड इफेक्ट. आता लोअरिंग ऑफ एनर्जी म्हणजे काय, तर जनरली जेव्हा तुम्ही CAPC काढतात, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी, तेव्हा एनर्जी काय होते, बॅलन्स होते. आता एनर्जी बॅलन्स होते म्हणजे काय, खालची एनर्जी असते म्हणजे T2G लेवलची एनर्जी काय असते, ती बॅलन्स करते कोणाला, EGच्या एनर्जी लेवलला. बरोबर आहे. मग अशा वेळी जनरली काय होतं, एनर्जी काय होते, लोअर होते. बरोबर आहे. मग ती लोअरिंग ऑफ एनर्जी जी असेल त्याला काय म्हटलं जातं, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. ठीक आहे. It is seen that T2G levels are lowered while EG levels are raised in energies. माहिती तुम्हाला, T2G हा खाली असतो आणि EG कुठं असतो, वरती असतो. तुम्ही पुस्तकात इथे पाहू शकता. The d electron and ligand repulsion only increases the energy. तुम्हाला हे पण माहिती आहे की डी इलेक्ट्रॉन कशामध्ये असतात, मेटलमधले, आणि लिगँडचं काय होतं, रिपल्शन होतं. अशा वेळेस काय होतं, एनर्जी वाढते. बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. बट द एनर्जी कंटेंट ऑफ द सिस्टीम मस्ट बी अ कॉन्स्टंट. पण एनर्जी काय असते, ॲट वन पॉईंट ती एनर्जी काय राहणार आहे तुमची, कॉन्स्टंट राहणार. सो टू मेंटेन द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी द T2G लेवल्स आर गेटिंग लोअर टू अन इक्विव्हॅलंट अमाऊंट. बरोबर आहे. पुढचं पार्ट काय, तेच आहे CAPC, त्याचे परत पॉईंट्स कव्हर केलेत आपण. डिपेंडिंग अपॉन द फील्ड क्रिएटेड बाय द लिगँड्स द इलेक्ट्रॉन्स आर ऑक्युपाइंग द व्हेरियस ऑर्बिटल्स अवेलेबल. ठीक आहे.
आता जनरली जेव्हा तुम्ही मेटलच्या अवतीभोवती काय असतात, लिगँड्स असतात, बरोबर आहे. ते लिगँड जेव्हा अप्रोच होतो त्याच्यावर काय असते, तुमची फील्ड डिपेंड असते. म्हणजे जनरली हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे का वीक फील्ड लिगँड आहे याच्यावर तुमच्या क्रिस्टलची काय असते, जॉमेट्री असते किंवा साईज असते. When T2G levels are getting filled, the system is getting lowered in energy. T2G मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स फिलअप होतात तेव्हा एनर्जी कमी असते. EG मध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप व्हायला लागले की एनर्जी काय होते, वाढते. एनर्जी कंटेंट इन्क्रीजेस इफ EG levels are filled. बघा आत्ताच बोल मी, ठीक आहे. If both of them are filled, then difference between increase and decrease in energy is calculated, which is called as what, CFSE. Means what, crystal field stabilization energy. बरोबर आहे. म्हणजे CFSE म्हणजे काय, तर आपल्या एनर्जीचा डिफरन्स कळायचा आहे T2G मधला आणि EG मधला, बरोबर आहे. जो काय डिफरन्स असेल त्याला तुम्ही काय म्हणतात, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी म्हणजे CFSE. CFSE आता पाहू आपण. गेन इन एनर्जी आणि लॉस एनर्जी. लॉस इन एनर्जी म्हणजे काय, T2G. गेन इन एनर्जी म्हणजे काय, EG, बरोबर आहे. मग EG ची एनर्जी जास्त आहे म्हणून प्लसने दाखवलंय, इथे एनर्जी लूज होते म्हणून मायनसने दाखवलंय. मग लक्षात ठेवा, EG साठी 0.6 डेल्टा झिरो आहे आणि T2G साठी काय आहे, -0.4 काय डेल्टा झिरो आहे, बरोबर आहे. ठीक आहे. मग CFSE जर तुम्हाला कळायला विचारलं तर हा फॉर्म्युला आहे, सगळ्यांनी तो लक्षात ठेवायचा आहे, बरोबर आहे. आणि तो इम्पॉर्टंट आहे. MCQ ला सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला विचारलं जाईल याच्यावरचे एक्झाम्पल्स. मग CFSE ऑक्टॅहेड्रल स्पीड कसं काढलं जातं, -0.4 इंटू NT2G. N म्हणजे काय, दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन T2G ऑर्बिटल. किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, बरोबर आहे. 4 असेल तर काय येईल, मग इथं 4 इंटू 0.4 येईल, बरोबर आहे. जे काय येईल ते लिहून टाकायचं, ठीक आहे. नंतर काय, 0.6 N इंटू EG म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन EG ऑर्बिटल म्हणजे वरती, बरोबर आहे. वरच्या याच्यात किती ऑर्बिटल आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं. मल्टिप्लाय बाय काय करणार, 0.6 इंटू डेल्टा झिरो म्हणजे काय तेच आहे, ठीक आहे. इंटू P इंटू XP. X म्हणजे काय, दॅट इज टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर प्रेझेंट इन T2G अँड EG ऑर्बिटल इन द ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्स. आता X म्हणजे काय, ते पूर्ण तुमच्या याच्यात जे इलेक्ट्रॉन फिलअप झाले, आता फिलअप झाल्यानंतर पेअर काही 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 ऑर्बिटलमध्ये काय होणार आहे, पेअरिंग स्टार्ट होणार आहे, बरोबर आहे. मग किती पेअरिंग आहे तुम्ही ते मोजायचं आहे. एक ऑर्बिटलला पेअरिंग असेल तर Xची किंमत काय येईल, 1. 2 असेल पेअरिंग तर 2 लिहायचं. 3 असेल तर किती लिहायचं, 3 लिहायचं. आणि P म्हणजे काय असतं, पेअरिंग एनर्जी. आता सेम फॉर्म्युला आहे खालचा, फक्त चेंजेस काय दिसतात, डेल्टा झिरोच्या ऐवजी काय लिहितो आपण नेहमी, 10 DQ लिहितो, बरोबर. तो डिफरन्स जो आहे ना T2G आणि EG मधला, त्याला डेल्टा झिरोने पण डिनोट केला जातो आणि 10 DQ ने पण डिनोट केला जातो, बरोबर. बाकी सगळा फॉर्म्युला काय हा सारखा आहे, ठीक आहे. तुम्ही ते कशातही लिहू शकता, बरोबर आहे. एक इथं अशी चुकी झालेली आहे, इथं लिहित असताना, ठीक आहे, तसं काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. फक्त आपण 10 जर नसेल, 10, बरोबर आहे, फक्त DQ असेल तर कसं लिहितो आपण, म्हणजे 10 जर नसेल, इथं फक्त आपल्याला DQ लिहायचं असेल तिथं -0.4 न लिहिता फक्त 4 लिहायचं आणि इथं 0.6 ने लिहायचं, काय लिहायचं, फक्त 6 लिहायचं, बरोबर आहे. समजलं. जर 10 DQ लिहिला तुम्ही तर हे बरोबर लिहिलेलं आहे हा फॉर्म्युला. पण जर 10 DQ फक्त DQ लिहिला असेल, बरोबर आहे, तर इथं काय लिहिणार तुम्ही, फक्त 4 आणि इथं काय लिहिणार, फक्त 6, ठीक आहे. तरी CFSE फॉर्म्युला लक्षात ठेवा, बरोबर आहे. EG साठी किती, 0.6, T2G साठी किती, -0.4. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, बरोबर आहे. एक्झाम्पलमध्ये किती इलेक्ट्रॉन भरायचे, तुम्हाला 4 इलेक्ट्रॉन भरायचे. लेफ्ट साईडला दिसतं का तुम्हाला, इथं लेफ्ट साईडला दिसतं का 4. आता 4 इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या पद्धतीने भरलेले, हाय स्पीडमध्ये वेगळ्या पद्धतीने भरलेले, लो स्पीडमध्ये वेगळ्या पद्धतीने भरले. आता हाय स्पीड म्हणजे काय, वीक फील्ड लिगँड. हाय स्पीड म्हणजे काय, तिथं फक्त सिंगल इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉनला प्रायोरिटी दिलेली आहे, बरोबर आहे. आणि लो स्पीडमध्ये कशाला प्रायोरिटी दिलेली आहे, पेअरिंगला प्रायोरिटी दिलेली आहे, म्हणून त्याला काय म्हटलं, लो स्पीड. हाय स्पीड म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, वीक फील्ड लिगँड. तुम्हाला बोललेलो आहे मी, बरोबर आहे.
आणि लो स्पिनलाच काय म्हटलं जातं, स्ट्रॉंग फील्ड लिगँड. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला हे 4 इलेक्ट्रॉन भरायचं, कसं भरणार, एक इथं भरणार, एक दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये भरणार, एक तिसऱ्यामध्ये भरणार. मग 14 कुठं जाईल, तर वरती शिफ्ट होतोय. वरती काय शिफ्ट होतोय, कारण की T2G मधला आणि EG मधला जो काही डिफरन्स आहे तो काय आहे, स्मॉल आहे. आणि हा डिफरन्स स्मॉल कशामध्ये असतो, वीक फील्डमध्ये असतो. बरोबर आहे. आणि वीक फील्डमध्ये असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन कुठं ट्रान्सफर होतोय, हाय स्पीडमध्ये ट्रान्सफर होतोय. बरोबर आहे. दिसतं का तुम्हाला इथं, Δ1 इज लेस दॅन पेअरिंग एनर्जी. लेस दॅन पेअरिंग वन एनर्जी म्हणजे काय, दोघांमधला डिफरन्स काय, कमी, कोणापेक्षा, पेअरिंग एनर्जीपेक्षा. इकडं तुम्ही काय करतायत आता, लो स्पिन म्हणजे का, स्ट्रॉंग फील्ड म्हणजे एक इथं भरला पहिले सुरुवातीला, दुसरा इथं भरला, परत दुसऱ्या ऑर्बिटलमध्ये, तिसरा इलेक्ट्रॉन तिसऱ्या ऑर्बिटलमध्ये भरला, तर चौथा कुठं भरला जातो, तर T2G मध्येच भरला जातो. का, कारण की यांच्या दोघांमधला डिफरन्स हा काय आहे, हायर आहे. दॅट इज Δ0 इज ग्रेटर दॅन पेअरिंग एनर्जी. मग त्यांनी एक आपल्याला परत एक्झाम्पल दिले, COF6 3-. बरोबर आहे. आता COF6 3- मध्ये कोबाल्ट किती येतो, +3 येतो. बरोबर आहे ना. का, तर इथं एक फ्लोरीनचं -1, 6 फ्लोरीनचे -6. -6 मधून कोबाल्टवरचे जर +3 जर तुम्ही काढले तर किती आला, कॉम्प्लेक्सच्या बाहेर -3 आला. बरोबर. म्हणजे कोबाल्टची ऑक्सिजन स्टेट किती आली, +3 आली. मग कोबाल्टचे ऑक्सिडेशन जर +3 येत असेल तर कोबाल्ट किती असतो, स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट. बरोबर आहे. म्हणजे 7व्या नंबरला आहे. म्हणजे डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आले, मग तुमचे टोटल 7. आणि एस मध्ये किती, 2. बरोबर आहे. म्हणजे टोटल किती आले, 9 आले. बरोबर आहे ना. हां. आणि 9 मधून मग तुम्हाला किती मायनस करायचे आहेत, किती मायनस करायचे आहेत, कोबाल्टवरचे ऑक्सिजन स्टेट किती आहे, +3. 9 मधून 3 गेले किती, 6. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला इथं किती भरायचे, 6 भरायचे. दिसतंय का तुम्हाला इथं, 1 2 3 4 5 6. मग 6 मध्ये हा फ्लोरीन हा वीक फील्ड आहे, तुम्ही सिरीजमध्ये पाहू शकतात. जे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज पाहिले ना आपण, त्याच्यामध्ये फ्लोरीन हा काय, वीक फील्ड लिगँड आहे. वीक फील्डमध्ये काय होतं, एक इलेक्ट्रॉन वरती ट्रान्सफर होतात पहिले. बरोबर आहे. पहिले एक इथं भरला जाईल, दुसरा इथं भरला जाईल, तिसऱ्या ऑर्बिटलमध्ये, चौथा वरती जाईल, पाचवा पण वरतीच राहील, आणि मग पेअरिंगला स्टार्ट होईल कुठं, T2G मध्ये. बरोबर आहे. म्हणजे या कुठला एक्झाम्पल आलं, दॅट इज वीक फील्ड लिगँड. स्ट्रॉंग फील्ड लिगँडचं एक्झाम्पल काय येईल, COCyanide 6 3-. 2 4 आणि 6 या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो काय जास्त आहे. बरोबर आहे. हा डिफरन्स जास्त आहे म्हणजे याचा अर्थ काय आला, कुठलं एक्झाम्पल आलं, स्ट्रॉंग फील्ड झालं. सायनाइड हा स्ट्रॉंग फील्ड आहे, तुम्ही ते बघू शकता. म्हणून सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन कुठं फिलअप होत आहे, T2G मध्येच फिलअप होत आहे. बरोबर आहे. म्हणजे 2 एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल की वीक फील्डमध्ये अनपेड इलेक्ट्रॉनला प्रायोरिटी पहिले दिलेली आहे. बरोबर आहे. आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँडमध्ये पेअरिंगला पहिले प्रायोरिटी दिली. म्हणजे T2G मध्येच काय होतं, सगळे पेअर होत आहे. इथं पहा बरं, हायर ऑर्बिटल इफ डेल्टा इज स्मॉल, हाय स्पिन. लोअर ऑर्बिटल इफ डेल्टा इज लार्ज आणि लो स्पिन. डेल्टा इज लार्ज म्हणजे काय, दोघांचा डिफरन्स जास्त असेल तर लो स्पिन असतो. म्हणजे वीक फील्ड लिगँड असेल तर स्मॉल डेल्टा व्हॅल्यू असते, आणि कॉम्प्लेक्स कसा असतो, हाय स्पिन असतो. हाय स्पिनला म्हणजेच काय, दॅट इज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे म्हणजे लार्ज डेल्टा व्हॅल्यू, म्हणजे लो स्पिन कॉम्प्लेक्स. लो स्पिन कॉम्प्लेक्स म्हणजे काय, पेअरिंग स्टार्ट होते. मग खालच्या जर स्ट्रॉंग फील्डचं लिगँड काय देणार आपण, COCyanide 6 3-. आणि वीक फील्डचं काय देणार आपण, दॅट इज COF6 3-.